नमस्कार, मी नूतन. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आज डाळ घालून बनवलेली, भरपूर भाज्या घालून बनवलेली मूग डाळ खिचडी बनवणार आहे. हा खिचडी भात बनवला तर दुसरं काही बनवण्याची गरज नाही. खूप मस्त होते ही खिचडी. एकदा ही माझ्या पद्धतीने करून बघा. चला तर मग बघूया आपण आता ही खिचडी कशी करायची ते. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. इथं मी हे 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हा घरचाच तांदूळ आहे, तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकताय. हा मी घरचा रोज वापरण्यातला तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलाय. आता हा बाजूला ठेवून देऊया. इथं कांदा घेतलाय, ढोबळी मिरची घेतले, टोमॅटो घेतलाय. इथं मी वांग्याचे असे लांब लांब काप करून घेतलेत. बटाट्याचे पण लांब लांब काप करून घेतलेत. आता वाटण्यासाठी इथं मी ओलं खोबरं घेतलंय. आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत. एक तमालपत्र घेतलंय, थोडीशी दालचिनी घेतली, 2 लवंगा घेतलेत, एक वेलची, बदाम फूलचे 2 पाकळ्या आणि जिरे घेतलेत. इथं मी पाव वाटी मूग डाळ घेतले, ती पण स्वच्छ धुवून घेतले. लाल तिखट घेतलंय, हळद घेतले, मीठ घेतलंय. चला तर मग बघूया आता खिचडी भात कसा बनवायचा ते. इथं मी मिक्सरच्या भांड्यात हे सगळे खडे मसाले घेणार आहे. ओलं खोबरं, हे आपण आता मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे. पूर्ण बारीक पेस्ट नाही बनवायची, जाडसर वाटून घ्यायचं. आता आपण वाटून घेऊया. इथं मी ही मसाले सगळे जाडसर वाटून घेतलेले आहेत. इथं मी गॅसवर कुकर गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल घातलंय. तेल तापलंय. आता आपण जिरे घालूया, तमालपत्र घालूया. जिरे थोडेसे फुलू देऊया. जिरे फुलले. आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया. उभा चिरलेला कांदा घातलाय. कांदा पण थोडा मऊसर होईपर्यंत परतून घेऊया. कांदा परतलाय. आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो पण आपण मऊसर होईपर्यंत परतून घेऊया. टोमॅटो आता तेलावर चांगला परतला गेलाय. आता हा आपण जाडसर वाटलेला मसाला त्याच्यामध्ये घालूया. अगदी छान सुगंध दरवळा लागलाय मसाल्याचा. मसाला परतलाय 2 मिनिटं.
आता त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालूया. तुम्ही हिरव्या सालीची मूग डाळ देखील घालू शकताय. किंवा मूग डाळीच्या बदली तूर डाळ देखील घालून हा भात खूप छान होतो. आता याच्यामध्ये आपण हळद घालूया. आवडीनुसार लाल तिखट घालूया. तुम्हाला कसं तिखट आवडतं त्यावर तुम्ही लाल तिखट घालू शकताय. मी तर अर्धा चमचा लाल तिखट घातले. हे बघा, आता आपले मसाले छान परतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण भाज्या घालूया. तुम्ही फक्त बटाटा देखील घालून करू शकताय. मी याच्यामध्ये वांग आणि सिमला मिरची घातलेली आहे. म्हणजे आता एकदम भागतोय. मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण हा तांदूळ घालूया. तांदूळ देखील आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया. छान मसाला तांदळाला कोट होईपर्यंत. तांदळाला आता छान मसाला कोट झालेला आहे, बघू शकताय. आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. इथं मी 2 वाटी तांदूळ घेतलेला, त्याच्यासाठी मी इथं 4 वाट्या पाणी घालणार आहे. तुम्हाला मऊ खिचडी आवडत असेल तर तुम्ही अजून 1 वाटी पाणी घालू शकताय. छान एकजीव करून घेऊया आणि याच्यामध्ये आता मीठ घालूया. चवीनुसार. आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. तुम्ही तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्यानुसार तुम्ही करू शकताय. इथे कुकरच्या शिट्ट्या झालेत. कुकर थंड झालाय. पहा किती सुंदर भात झालाय. एकदम भारी लागतोय चवीला हा भात. हे बघा, भाज्या घातल्यामुळं खूप चवदार होतोय आणि जे आपण वाटण बनवलंय त्याच्यामुळं भात हा एकदम अप्रतिम होतोय. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. गरमागरम वाफाळलेला भात आहे. मूग डाळीची खिचडी भात. रात्रीच्या जेवणासाठी एकदम छान उत्तम पर्याय आहे हा. तुम्ही बाहेरून कुठून कंटाळून वगैरे आला असेल तर हा भात करून बघा. हा भात खाल्ल्यावर दुसरं काही करण्याची गरज नाही, कारण ह्याच्यात भाज्या देखील आहेत, डाळ देखील आहे.
किती छान भारी लागतोय बघा. तयार आहे गरमागरम मूग डाळीचा खिचडी भात, भरपूर भाज्या वापरून केलेला. चला तर मग भेटूया अशा एका नव्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.